घेतली नाही शुक्रवारपर्यंत कोणाला वाचवायचा प्रयत्न होतो. ज्या विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 40 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीमध्ये ज्या तडकाफडकी निर्णय घेतला, सुनील केदार यांच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला, वेगळी केस नाही आहे. पण महाराष्ट्रातले अजित पवार गटाच्या एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा होऊन सुद्धा ते अद्याप मंत्रिपदावर कायम आहे. आणि त्यांच्या आमदारकीबाबत सुद्धा राहुल नार्वेकर यांनी जे विधान केलेलं आहे, कोर्टाची मूळ प्रत येऊ द्या, अशा कोणत्या मूळ प्रतीवरून त्यांनी इतरांवर कारवाया केल्या? कोणावर केल्या? या राज्यामध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, किंबहुना देशामध्ये, असे मोदी आणि फडणवीस सांगतात. आणि भ्रष्टाचाराला कशा प्रकारे ते उत्तेजन देत आहेत. भ्रष्टाचार आणि ड्रग्जच्या विळखामध्ये महाराष्ट्र सापडलेला आहे. आणि हे ड्रग्जचं रॅकेट फडणवीस कॅबिनेटच्या मंत्र्यांच्या घरापर्यंत पोचल्या तरी फडणवीस गप्प आहेत. महाराष्ट्राची तरुण पिढी ही ड्रग्जच्या विळखात पूर्णपणे फसली आहे. विद्यार्थी, कॉलेज, शाळा, आणि हे ड्रग्स पूर्वी बाहेरून येत होतं, आत्ता महाराष्ट्रामध्ये त्याचे कारखाने उघडले जात आहेत. जी काय गुंतवणूक येणाऱ्या उद्योगाची हीच आहे का महाराष्ट्रात? जे फडणवीस सांगतात की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येणार आहेत, गुंतवणूक येणार आहे, हे ड्रग्जचे कारखाने म्हणजे गुंतवणूक आहे का? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या भावाचं नाव आलेलं आहे साताऱ्यात. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सातारच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे. हे जे कोणी तुषार दोषी आहेत त्यांनी कसं आणि कोणाला या ड्रग्स रॅकेटमधून वाचवायचा प्रयत्न केला हे काल आमच्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं. ते खोटं असेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं. पण या राज्यामधलं ड्रग्स रॅकेट आता सत्ताधाऱ्यांच्या घरापर्यंत पोचलं असेल आणि तिथून ही सगळी यंत्रणा राबवली जात असेल, त्या महाराष्ट्रात काय राहील? बेगुमानपणे झाडं तोडली जात आहेत, हत्या होत आहेत, भ्रष्टाचार होतोय, मंत्रीच वॉन्टेड राहतात, मंत्री परागंदा होतात, मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होणे, त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि हे ड्रग्जचं रॅकेट ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रात.